आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची विदर्भस्तरीय विभागीय बैठक सेवाग्राम इथं होत आहे। आपल्यासोबत या सगळ्या बाबतीत बोलण्यासाठी राज्याचे मंत्री आणि भाजप नेते पंकज भोयर आहेत। भाऊ, खरं तर सेवाग्राम गांधी विचारांची भूमी आहे, त्या भूमीमध्ये भाजप या विभागीय बैठकांची सुरुवात करताय। नेमका काय संदेश या निमित्ताने देणार आहात? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता विदर्भातल्या लोकप्रतिनिधींना, प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरता आजची बैठक होणार आहे। सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुरुवातीला मार्गदर्शन करणार आहेत, नंतर समारोपाला ह्या राज्याचे महसूल मंत्री सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे हे मार्गदर्शन करणार आहेत। साहजिकच विदर्भातल्या सर्व जिल्ह्याकरता वर्धा हे मध्य ठिकाण त्या ठिकाणी पडतं। सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना जाण्या येण्याकरता सोयीचं व्हावं याच्याकरता ह्या जिल्ह्याची निवड करण्यात आली। आतापर्यंत काँग्रेसच्या अशा कार्यक्रमांची सुरुवात सेवाग्राममधून होत होती, यावेळी भाजपने ही सुरुवात केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी विदर्भामध्ये आता काँग्रेसचा विचार संपतोय आणि तो भाजपचा होतोय, हा संदेश देण्याचा प्रयत्न नाही। विदर्भातल्या जनतेने म्हणा किंवा विशेष करून वर्धा जिल्ह्यातल्या जनतेने गांधीजींचं स्वप्न हे झालेल्या निवडणुकीत पूर्ण करून दिलेलं आहे। गांधीजींनी जे स्वप्न त्या ठिकाणी बघितलं होतं की वर्धा जिल्हा हा काँग्रेसमुक्त व्हावा, याच्याकरता विधानसभेत आपण बघितलं की लोकांनी सर्वच्या सर्व 100% यश हे भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात त्या ठिकाणी दिलेलं आहे। स्वाभाविकच वर्धा जिल्ह्यातला, विदर्भातला, एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा कल हा विकासाच्या कामामुळे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे झालेला आहे। भाऊ, राज्यातल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईल त्या महायुती म्हणून लढू नये, ती भाजपने स्वबळावर लढावी, कारण जे काही सध्या शिवसेना असतील, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जे काही प्रकरण समोर येतात त्यावरून भाजपला डॅमेज होईल अशी भीती कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते। अद्यापपर्यंत याच्यावरती कुठलाही निर्णय झालेला नाही। तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसतील आणि त्याच्यावरती ते निर्णय घेतील। पण मुंबई महानगरपालिका तुम्ही स्वबळावर लढणार की महायुती म्हणून लढणार? मी आधीच सांगितल्याप्रमाणे की याच्यावर अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही। आमच्या तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसतील आणि त्याच्यावर निर्णय घेतील। भाऊ, काल पुण्यामध्ये जी रेव पार्टीवर कारवाई झाली, ती कारवाई जी आहे ती राजकीय हेतूने प्रेरित होती असा आरोप केला जातो। नाही, पुण्यामध्ये परवा रात्री 3 वाजता पोलिसांना टीप मिळाल्यावर एका स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये पोलिसांनी रेड मारली, तर त्या ठिकाणी त्यांना काही 5 पुरुष आणि 2 महिला या अंमली पदार्थासह पार्टी करताना आढळून आलं आणि सर्व लोकांना त्या ठिकाणी पोलिसांद्वारे अटक करण्यात आली। आता सर्वजण त्या ठिकाणी न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। पण त्यात एकनाथ खडसे यांची जावई सापडल्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाला राजकीय रंग देखील यायला लागला। नाही, आधी पोलिसांना माहित नव्हतं की आतमध्ये कोण त्या ठिकाणी बसलेला आहे। पोलिसांना अशा पद्धतीच्या टीप मिळत असतात आणि पोलिसांनी इतिहासात देखील अशा पद्धतीच्या कारवाया केलेल्या आहेत। त्याच्यामुळे कुठल्या एखाद्या अमुक नेत्याचा नातेवाईक असल्यामुळे कारवाई होऊ नये किंवा ती राजकीय सूडबुद्धीने झाली असेल असा त्याच्यावर संबंध जोडणे चुकीचे आहे। पण या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल, त्यात कोणी असलं निश्चितपणे निष्पक्ष चौकशी होईल आणि योग्य गुन्हेगारांवरती योग्य कारवाई होईल। वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय मांडे, न्यूज 18 लोकमत, वर्धा।